कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र आलं तर शेतीतही चांगला नफा कमवता येतो। याचं उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यात पाहायला मिळतंय। 2 एकर शेतात पपईची लागवड करून फक्त 6 महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतात बाग बहरली। ही किमया साधली आहे नवगण राजुरी येथील कल्याण महादेव बहिर यांनी। त्यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये पपईच्या 900 झाडाची लागवड केली। साधारणतः 6 महिन्यात हे झाड आता फळाला आले, तर 3 वर्षात 10 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। बीड जिल्ह्यामध्ये आता तरुण शेतकरी हे आधुनिक शेतीच्या वळणावर गेले आहेत। एकीकडे दुष्काळग्रस्त जिल्हा, ऊसतोड मजुरांचा जिल्हा, दुष्काळी जिल्हा अशी एक ओळख असलेला हा बीड जिल्हा, आणि या बीड जिल्ह्यात नवगण राजुरी या ठिकाणी आहोत आपण। कल्याण शहादेव बहिर या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकर शेतामध्ये पपई या पिकाची लागवड केली आहे। कशा प्रकारे लागवड केली आहे, 3 वर्षामध्ये त्यांना 10 लाख रुपयापर्यंत नफा हवा आहे। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा, हा व्यवसाय तुम्ही कसा निवडला? हा व्यवसाय मी थोडी चर्चा केली, माहिती घेतली। माहितीमधून कळलं की पपईच्या उत्पन्नातून कमी खर्चामध्ये जास्त नफा निर्माण होतो। बर, आणि पुन्हा आता हे सुरुवात कशी केली तुम्ही? सुरुवात केली 15 नंबरचं हे बी आहे, पपईचं 15 नंबरचं हे बी आहे। हे बी येतं 6 महिन्याला फळ येतं, 3 वर्ष फळ चालतं हे। तर एकदा 6 महिन्यापासून आलं 3 वर्षापर्यंत ह्याला फळ लागतं। बर, 2 एकर जागेत किती रोप आहेत? 2 एकर जागेमध्ये किमान 900-950 रोप आहेत। त्याची लागवड असते नांगरट करणे, मोगडा पाळे करणे, रोप लावणे, खत टाकणे, काही ठिबकद्वारे करतात, मिचिंगद्वारे करतात, अनेक प्रकार। पण आपल्या जसं तसं पाणी जास्त करून पपईला पाणी लागत। 8-15 दिवसाला 8 दिवसाला मला तरी पाणी लागत। पाणीची कमतरता पडली, फुल गळती होणे, पपई कमी प्रमाणात येणे, जास्त वाढ न होणे, हे कारण त्याला अनुभव हे होत। बरं, एकूण खर्च किती आलाय तुम्हाला एकरी? एकरी मला खर्च सरासरी आजपर्यंत आला 1 लाखापर्यंत खर्च आला। लागवडीपासून आजपर्यंत आता 5 महिने झाले याला। 1 महिन्याने ह्याला टोटल झाडाला फळ येते तोडीला। बरं, आता हे किती वर्ष चालतं पीक? हे कमीत कमी 3 वर्ष हे फळ चालतं। उत्पन्नाची अपेक्षा? उत्पन्नाची अपेक्षा आता मला आता 1 लाख रुपये आलाय, तर 3 वर्षात कमीत कमी 10-12 लाख रुपये उत्पन्न होईल ही अपेक्षा धरून आहे। हेच साध्य केलंय या शेतकऱ्यानं। कल्याण यांनी नेमकं साधलं याच्यातून वेळ कमी, खर्च कमी आणि उत्पन्न जास्त। आधुनिक शेती, पपई या पिकाला पाणी जरी जास्त लागत असलं तर त्यांनी ठिबक या प्रकाराचा त्या ठिकाणी वापर केला आहे, आणि याच्यातूनच आता 10 लक्ष पर्यंत उत्पन्नाचं त्यांनी सोर्स देखील निर्माण केला आहे। सध्याच्या भावाच्या प्रमाणे आता वर्षाकाठी त्यांना 3 लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे। मी अनिल घोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड। पेनगंगा